बाबा, ही लाल व काळी ठिपके असलेली कोणती कीड आपल्या शेतामध्ये दिसून येत आहे बरं? एका कीटकनाशक औषधाची फवारणी घेऊन चांगला बंदोबस्तच करतो बघा. राजू, ही काय नुकसान करणारी कीड नव्ह, ही हाय आपली शेतकऱ्याची मित्र कीड, ढालकिडा. तर मग जाणून घेऊ कृषीताईकडून या मित्रकीडविषयी सविस्तर माहिती. शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. मी तुमची कृषीताई आणि आज आपण आपल्या शेतातील एका महत्त्वाच्या मित्राबद्दल बोलणार आहोत, ढालकिडा. याला इंग्रजीमध्ये लेडीबर्ड, बीटल किंवा लेडीबग असंही म्हणतात आणि आपल्या मराठीमध्ये काही भागांमध्ये याला डाबलं म्हणूनही ओळखतात. हा छोटासा कीटक आपल्या शेतीसाठी आणि बागांसाठी किती महत्त्वाचा आहे हे आज आपण पुन्हा एकदा जाणून घेऊया. ढालकिडा हा खरंच शेतकऱ्यांचा मित्र आहे, कारण तो अनेक हानिकारक किडींना खाऊन आपले पीक वाचवतो. विशेषतः मावा, पांढरी माशी, पिठ्या ढेकून, तुडतुडे, सायला, लाल कोळी आणि पतंगवर्गीय किडींच्या लहान अळ्या तसेच खोडमाशीची अळी आणि अंडी हे त्याचे आवडते खाद्य आहे. विचार करा, ढालकिड्याची एक लहानशी अळी जवळपास 450 ते 500 माव्याची पिल्ले खाते आणि एक प्रौढ ढालकिडा दररोज 100 ते 150 पिल्ले फस्त करतो. या किडी आपल्या पिकांचे किती मोठे नुकसान करतात हे आपल्याला माहीतच आहे आणि ढालकिडा त्यांची संख्या नियंत्रणात ठेवतो, म्हणूनच तो आपला मित्र आहे. जगभरात ढालकिड्याच्या 5000 पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. आपल्या महाराष्ट्रातही 7 ठिपक्यांचा ढालकिडा, कॉक्सिनेल्ला ढालकिडा आणि भुरीच्या बुरशीला खाणारा ढालकिडा अशा काही महत्त्वाच्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण या मित्राचा जीवनक्रम कसा असतो हे पाहूया. ढालकिड्याची मादी पानांवर लहान लहान पिवळ्या रंगाची अंडी घालते. एका वेळी ती सुमारे 140 अंडी घालू शकते. ही अंडी उबल्यावर त्यातून मऊ अशा अळ्या बाहेर पडतात. या अळ्यांच्या शरीरावर निळे, काळे किंवा पिवळे ठिपके असतात आणि त्या मागच्या बाजूला निमुळत्या होत जातात. सुमारे 20 दिवसांच्या काळात या अळ्या 4 वेळा कात टाकतात आणि पूर्ण वाढतात. त्यानंतर त्या झाडांच्या पानांवरच कोशावस्थेत जातात. हा कोश रंगीत असतो आणि पानांवर स्पष्ट दिसतो. या कोशातून मग प्रौढ ढालकिडा बाहेर येतो. बाहेर येताच तो लगेच शिकार करायला सुरुवात करतो आणि प्रजननक्षम होतो. हे ढालकिडे अनेकदा समूहाने आपल्या शेतामध्ये फिरताना दिसतात. ढालकिड्यामुळे रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो, कारण तो नैसर्गिक पद्धतीने हानिकारक किडींची संख्या नियंत्रणात ठेवतो. म्हणूनच तो एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. या आपल्या मित्राची ओळख करून घेणे आणि त्याचे जाणीवपूर्वक संवर्धन करणे खूप गरजेचं आहे. आपल्या शेतामध्ये ढालकिड्यांची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांचं संरक्षण करण्यासाठी आपण काही सोपे उपाय करू शकतो, जसे की झेंडू, चवळी आणि मका यांसारख्या ढालकिड्यांना आकर्षित करणाऱ्या वनस्पती आपल्या शेताच्या कडेने लावाव्यात. तसेच रासायनिक कीटकनाशकांचा अनावश्यक वापर टाळावा आणि पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत निंबोळी अर्कसारख्या नैसर्गिक कीटकनाशकांची फवारणी करावी. बस एवढं जरी आपण केलं तरी आपल्या ह्या मित्र कीटकाशी आपली मैत्री कायम राहील आणि तो आपल्या पिकांचं संरक्षण करत राहील. धन्यवाद.